नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या. तर मित्रांनो, आज आपल्या इथं पाऊस पडून गेलाय नाही का, म्हणजे पाऊस पडून गेलाय. मग आता पाऊस कसं सांगू, पाऊस पडल्याच्या नंतर आपल्या इथं लय वारं सुटलंय. ते आपण आता वारं बघू आणि त्याचा आनंद घेऊ. आता बघू कसं आहे वारं. त्या बघू शकताय कसलं खडखड खडखड आवाज येतोय कॅमेऱ्यामध्ये, बघू शकताय. बघा इथं ऊस मोठे झाले दादा, आधी छोटे होते. बघा अख्खं पसरलंय रान, कसलं भारी दिसते कडक मध्ये. बघू शकता मित्रांनो, आपल्या पुढचं वातावरण कसलं हे झालंय डायरेक्ट हिरवं. बघू शकता ऊस आणि त्यात परत त्यांनी शेती बिती केलेली डायरेक्ट. मग तिकडे एक विहीर आहे छोटीशी, कसलं वार आहे ते धडाधड धडाधड. अका लय बेकार वार सुटले बघा. टेरेस इकडं आपली गाडी लावली, उंदरं घुसतात त्यामुळे गाडी लावली तिकडं. आपण इकडं उंदरं आहे ह्याच्या आतमध्ये. त्या शेड, हे निळा शेड आहे ना, त्याच्या आतमध्ये उंदरं आहे. त्याच्या आतमध्ये म्हणजे उंदरं आहे आणि ते उंदरं आपल्या गाडीत जातात आणि गाडी ते तोडते डायरेक्ट वायरी बिरी, त्यामुळे तिकडे लावली डायरेक्ट. आता ह्यो एक पाईप आहे. आता ह्या पाईपातून आपण काय दिसतंय बघू. आता बघा मित्रांनो, कसलं भारी व्ह्यू दिसतोय इथून त्या बिळाच्या आतमधून. बघा ते घर कसलं दिसतंय, एकदम भारी. गोलमध्ये दिसतंय एकदम प्रॉपर. आणि मित्रांनो, एक पावसाचं वैशिष्ट्य आहे की काय असतं की पाऊस पडला ना आणि सगळीकडे चिखल झाल्यावर ना, त्या सापांना काय तर हेच होतं डायरेक्ट नाही का, ते डायरेक्ट पावसाळ्या लागतात. म्हणजे पाऊस बीस पडल्यावर का एकदम चिकचिक झाली आणि डायरेक्ट साप इकडून तिकडून डायरेक्ट होतात. म्हणजे साप त्या म्हणजे पाऊस पडल्यात लय जास्त हे होतात, उत्पन्न लय साप येतात त्या दिवसात पाऊस पडल्यावर. आता पण माहित नाही, आता इकडं साप असू शकतात.